चिंतनाने 18व्या अध्यायामधून भगवंतांना अर्जुनाला फक्त त्याचा प्रसाद दिला, बद्धता संपवली, द्वैत मावळला, अद्वैत प्रगटलं, आनंदाचं साम्राज्य भोगता येतं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वेदांताचं साह्य, जो आनंदाची व्याप्ती सर्वविध आनंद रूप आहे, त्याची प्रतीची अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी. देहाचा संबंध म्हणजे ज्ञानेश्वरी नाही, बंधन आहे. वेदांत हा सत्यता आणि मिथ्यात्व टिकून आहे. सत्यत्व आणि मिथ्यात्व हा गाभा आहे वेदांताचा. जोपर्यंत मन मिथ्यात्वाला ग्रहण करत नाही, जगत रूपाला, हे दृश्य जी मिथ्या आहे हा निश्चय करत नाही, वृत्ती तोपर्यंत संपत नाही. आणि द्वैताकडून अद्वैतात जाण्यासाठी कालची ओवी होती 10वी 217 की द्वैत संपल्याशिवाय माझी प्रतीती नाही अर्जुना. म्हणून कर्म करताना जो अहंभाव आहे त्याचा परित्याग करणे हे ज्ञानानं होतो. कर्माचा संबंध त्या अविद्येनं किंवा अहंभावाने होतो. अहम हे सतत चालूच असतं, मी पण ती मी कोण आहे ज्ञानानं कळतं. मी देह कमी परमात्मा, या दोन गोष्टीचं अवलोकन करणारे चिंतन म्हणजे ज्ञानेश्वरी. प्रत्येक ठिकाणी जेव्हा मीचा साक्षात्कार असतो ना आपल्याकडे, सतत मी आहे तुमच्यापाशी, नाही असा कोणता क्षण नाही, क्षण नाही क्षण, मिनिट नाही मिनिट, क्षण. ज्यांना क्षणाला तुम्हाला तिने बांधून आवळून मारले, तिचं नाव अविद्या. तुम्हाला धक्कात ढकलले दुःखात, तिचं नाव अविद्या. तुमचा देहभाव जिवंत ठेवलाय, तिचं नाव अविद्या. पण ती मरते फक्त ब्रह्मज्ञानानं, कर्मानं नाही. कदापि नाही. मग त्या अविद्या कशी मरती, जीव कसा तरतो आणि वासना कशी सरते, 3 पॉइंटवर वेदांत आपला. ती कशी मरती, नाही तर तुम्हाला मारती. एक तर ती मरती, नाही तर तुम्हाला मारती. जोपर्यंत ते मरत नाही तुम्हाला मारत राहते, बांधू बांधू. मला माग सांगितलं, मी लग्नामध्ये 5 गोत्याला घेऊन आधी कुतवितेत म्हणजे बांधलं, पुन्हा कुतविलं, लेकरं वाढ, पुन्हा म्हातार पण कुतविलं, कुतविलं. तुम्हाला मोहात सुतविलं म्हणतात, दोऱ्या. मग कुतविलं म्हणतात मोहान, मग पछाडलं म्हणतात मायेन. म्हणून त्या विद्येचा नाश म्हणजे ब्रह्मविद्या, अविद्येचा नाश म्हणजे ब्रह्मविद्येचा प्रकाश. जेव्हा चित्तात पडतो संतांच्या माध्यमातून, उभीच्या सानिध्यातून, गीतेच्या गाभाऱ्यातून, सत्संगाच्या पवाऱ्यातून, जेव्हा तो प्रकाश पडतो बोधाचा, तुरा होतो अविद्येचा, नाश पावते. पण ती सहज नाश पावत नाही, कारण कुठे जन्मापासून तिची तुमची संबंध आहे. तिला सोडा वाटत नाही, असा मी जात नाही ती आपल्यापासून बाजूला. भ्रम तयार करते गेल्याचा, पण जात नाही. वाटतं आपल्या गेली आता मोह नाही, आता मला मोह नाही. कस काय मोह नाही तुला, नाही कसा मोह नाही, कसा म्हणते कशी तू मोह नाही.
वासनेच्या उत्पत्तीचा नाश म्हणजे मोहन आहे. वासनाच उत्पन्न होणे हृदयात. निर्वासन मन म्हणजे मोहाचा परित्याग. वैराग्याची मशाल म्हणजे मोहन आहे. सोपं आहे का? बोलायला सोपं, ऐकायला सोपं, वेळ आल्यावर मन कापती तुम्हाला सरळ मोहात नेते. तर हे घे, हे पाहिजे मन, ते पाहिजे मन, ते पाहिजे मन, सगळं पाहिजे. वैराग्यशील मन उदास आणि विकार रहित असतो. उदास तो साधूचा दास, तो ज्ञानात खास, मोक्षात पास, तोच उदास. कुठल्याही प्रपंचाचा संबंध नाही. कोणत्याही मोहाची उत्पत्ती नाही. देहाचा संबंध बुद्धी धारण करीतच नाही आणि ममत्व उरतच नाही. देहभाव बुद्धी शिरतच नाही. अहंकार उत्पन्न होतच नाही. संपल्या विद्या. जिथं अहंकाराची उत्पत्ती नाही तिथं अविद्या कसली. जिथं मोहाचा पूर नाही तिथं वासना कसली. जिथं बुद्धीत भ्रम नाही तिथे जगत कसलं. रामकृष्ण हरी. नमस्कार गुरुमाऊली. ब्रह्मवस्था जगत. ब्रह्माची सत्ता म्हणजे जगत. ज्ञान म्हणजे परमार्थ. यथार्थ स्वरूपाचं चिंतन करणारे अंतःकरण भगवंताला टच होत तिथे जगत संपत. देह कुठला उरला? जिथे जगतच नाही तर कुठला देह? जगताच्या पोटात देह, जीव शिव सगळं मध्येच. जगताला स्वीकारल्यावर अध्यारोप विचार सागर सारखं पाहिजे तुम्हाला. कारण मला बोलायचं अडकळते. बोलून तुम्हाला जर कळालं नाही तर काय पाहिजे. इतकं सोपं सांगून तर तोंड उडत नाही कुणाचा अनुवादाला. वैदिक भाषा वापरल्यावर बेसिक ज्ञान म्हणजे विचार सागर. पाया अध्यारोप आपण कधी ऐकलंच नाही ना. अपवाद तर माहितच नाही ना. म्हणून का केला जगताचा स्वीकार? जर नाहीच तर त्याला ऐकावं म्हणलं. कुणी म्हणेल, कुणी भाग पाडला म्हणायला. वेदांताचा विचार आहे. हा ज्ञानेश्वरीचा सार आहे. भगवंत निराकार आहे. त्याला कुठं आकार आहे? मग आकार म्हणजे जगत आहे. निराकार म्हणजे परमात्मा आहे. म्हणजे धारण केलं ती माया आहे. जीवाचा आकार असू दे का देहाचा असू दे का जगताचा असू दे, आकार. इकडे माया इकडे अविद्या आहे. जरा डोके जागा ठेवून चिंतन करीत जा. कारण म्हणजे दोन आहे. तिचा आकार आहे ते नश्वर आहे, संपणार आहे. जे निराकार आहे ते सतत आहे, शाश्वत आहे. ते मी आहे, ते अखंड आहे, ते चिन्मय आहे, त्याचा आकार आहे, ते स्वरूप आहे. ते ब्रह्मांडानंतर बी आहे, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या आधी बी आहे आणि ब्रह्मांडाच्या आत बी आहे. ते ब्रह्म आहे. म्हणून ज्ञानाचं अवलोकन करणार अंतःकरण परिपूर्ण असतं भगवंताला जाणण्यासाठी. भगवंताचं जाणणं फार कमी लोकांना. भगवंताची ओळख फार कमी बुद्धीला. भगवंताची प्राप्ती फार कमी अंतःकरणाला. भगवंताची प्राप्ती कोण करते? साधक करतो. आणि हे पदार्थाची प्राप्ती संसारी करतो. नाना नाना छंदे, नाना छंद बुद्धीला म्हणजे संसार.
तुम्हाला अभंग काढण्याचा आता तुकोबाचं सांगायचं माऊली संपले सांगते ज्ञानेश्वर भगवंताची आवड पाहिजे, त्याच्या प्राप्तीसाठी गोडी पाहिजे, वैराग्य धगधगीत पाहिजे, संतावर प्रेम पाहिजे, ग्रंथावर प्रीती पाहिजे, संतावर नतमस्तकता पाहिजे, शरणांगती. तुम्ही मला तारणार आहे, माझा अज्ञान हरणार आहे, मी मुक्त होणार आहे, पांडुरंगापाशी बुद्धीला नेणार आहे, बुद्धी पांडुरंग होणार आहे. आयचं होणार काय? साखरेला गोड करायचं का? ओळखायचं खायचं. मी साखरेला गोड करते, कर ताकद तुझ्यात. साखरेला गोड करायचं आता. हा नवीन शोधावं राहील. साखरेला गोड करते, कशाला करते? साखर अंगानच गोड आहे, त्याला करायची गरज नाही. सिद्धांत म्हणजे तो ते सिद्धच आहेच आहे. त्याला काय प्राप्त करते? माझे घरपुराणी सांगते नागपूरची, आणि माही प्राप्तीची प्राप्ती नाहीच. काय टाकायचं? प्राप्तीची प्राप्ती. माती तिथे कधी विचार ऐकलं नाही, काही नाही. आणि तिला स्वप्नात बोलले म्हणे, मी बाप्पा म्हटलं राम माही प्राप्तीची प्राप्तीच. मी म्हणलं हो. त्याला काय प्राप्त करायचं? ज्या विद्या नाही तर काय निवृत्त करायचं? प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती. महत्वाचा टप्पा आहे विचार सागरचा. मला वाटलं शनिवार कधी 14 तारीख कधी घेणं असं व्हायचं मला. कळलं का? हो मा. अज्ञान बाहेर काढलं आणि आत ब्रह्मज्ञान भरलं. इतकंच केलं. कधी लुटायचं नाही, कधी मागायचं नाही, कधी आशा नाही, कधी काहीच नाही. कुठली कुणाकडनं घ्यायची इच्छा कधीच नाही. मागून कर्माला सोडता यावं आणि ज्ञानाला आत ठेवता यावं, देहाच्या संबंधाला संपवता यावं आणि परमेश्वराच्या सुखाला अनुभवता यावं, बुद्धीला बळवून पुसता यावं आणि त्या ईश्वराच्या सान्निध्यामध्ये बुद्धीला जगता यावं, त्या परमात्म्याचं अनुसंधान राखावं आणि देहाच्या संबंधातून मनानं बाहेर निघावं, तर आत्मचिंतन म्हणावं. महत्वाचा टप्पा आहे की देहाचा संबंध तिने टाकलाच पाहिजे, जडातून ती बाहेर आलीच पाहिजे आणि स्वरूपाला तिने ओळखलंच पाहिजे, तिच्या स्थानावर तिने गेलंच पाहिजे. देहाचं स्थान नाहीये बुद्धीचं, देहाचा संबंध नाहीये बुद्धीचा खरा नाहीये. तुम्ही धरलाय, हा तुमचं नाहीये, तुम्ही त्याला मानले. ह्याची ओळख तुम्ही केली आहे, ओळखीची गरज नाहीये. ओळख त्याची करा, प्राप्त त्याला करा, त्याला चित्ता स्मरा, त्याचा ऐक्य प्रगट करा. भेदाला बंद करा, भेद टाका. भेदात नका जगू, भेदात नका जाऊ, भेदाला नका शिवू. कदापि नाही. भेद हा नाशक आहे, नाश करणार आहे तुमचा. म्हणून भेदात राहायचं शिका. ज्ञानेश्वरी हेच सांगते, सगळा जर मी आहे तर तुला ध्येय का वाटत? हो हेच सांगते, सगळीकडे व्यापक आहे मी तर जगत का वाटतंय? सगळा मीच आहे. देह मी का? देहाला स्थान का? जडाचे जाण का? वृत्तीमध्ये विकार का? मनामध्ये संभ्रम का? सगळा तर तूच ना पांडुरंगा. मग तुझा अनुसंधान दे ना, तुझी ओळख होऊ दे ना, तुझी ओळख होऊ दे, जगताची ओळख जाऊ दे. मला वेधुंद होऊ दे ज्ञानामध्ये. ते तुम्हाला खाली उतरायचं नाही. कदापि नाही.
भेद आहे. आणि भेद टाकण्यासाठी अभेद आहे, आणि अभेद करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरी कळत नाही तर भेद संपत नाही. बुद्धीला भेदातून जर निघायचं असेल तर ज्ञानाकडे जावं लागतं. देहाच्या संबंधातून बाहेर यायचं असेल तर गोवीला पाहावं लागतं. आणि मी आत्माराम हे अनुभव घ्यायचा असेल तर संतांच्या कृपेला प्राप्त करावं. तेव्हा ते संत तुम्हाला भेदातून अभेदाकडे नेतात. त्यांचंच कार्य आहे, आपल्याला जाता येत नाही. नाही जाता येत. विमानात बसता येतं पण विमान चालवता येत नाही. चालक तो आहे, बसणारे आम्ही आहे. चालक तो, विमान स्टार्ट करणारे पुढे असतात, बसणारे मागे असतात. बसणाऱ्याला चालवायचं नाही, न चालवता उडायचं आकाशात. तसं जिम्मेदारी माझ्या महात्म्याची आहे की त्याने मला त्या परमात्म्यापाशी नेऊन ठेवलंय. ते ज्ञान आहे. प्रपंच सांगायला बसते नाही मी इथं. आणि कर्म असं करा म्हणून मला सांगता येत नाही. जेव्हा कर्माचा भाग तर आपण बोलतो रोज. 3 कर्म, राजस, सात्विक आणि तम कर्म. त्याचा त्याग कर अर्जुन. कर्माचा त्याग नाही केला तर माझी प्राप्ती नाही. कर्माचा संबंध केला तर भेदा वाचून नाही, आणि कर्माचा अभाव झाला अभेदा वाचून नाही. असं नाना रीतीने कृष्ण बोलतात. कृष्ण परमात्मा बोलतात ते. अर्जुना, युद्धाच्या प्रसंगी तुला गीता द्यायला आणि मोह संपवायला तुला माझ्याकडे नेलो मी. तुझी बुद्धी माझ्याकडे येते बोधाना, देहात राहत नसते. बोधाची शक्ती अशी आहे की बुद्धी भगवंताकडे खेचल्या जाते. लोहचुंबकाची अशी ताकद आहे लोखंडाला ते टिकून बसत. लोहचुंबक आणि लोखंड एकत्र आले तर एकमेकाला खेचतात. बुद्धी आणि श्रवण एकत्र आलं तर परमात्मा आपल्याला बुद्धीला खेचून घेतो, देहा ठेवत नाही. ते वेदाचं फल आहे. ज्या वेदाचं ज्ञान ज्या बुद्धीनं ग्रहण केलं ती परमात्म्याशी तदाकार झाली. ती जगात उरत नाही. कशी उरत नाही बघू नंतर. उभ्या झाल्या बोलेल नंतर ती उशी जगतात कशी उरते बुद्धी आणि जगताला कसे बाधित करते वगैरे वगैरे भरपूर बोलायचं. आणि न संपणारा समुद्र आपण उद्या विचारा बुद्धी कशी उरते जगात है ना. यस्तो कर्म फल त्याग सत्यागे विधीयते. हे झालं ना आपलं पैसाची मूर्तीला होऊन देण्याचे खंते करते कर्माची ते गावंडेला. ते अर्जुना तुला एवढा देह दिला, हो दिला देवा, पण देह देऊन तो कर्माचा कंटाळा करतो. कर्म करा वाटत नाही. हो, मग ते कोण आहेत? गावंडळ, अडाणी, येडपट, गावंडेला. प्रत्येकीचा विटू घेऊन काय करील घटू. केवता तंतू पटू सांडील तो. केवता तंतू पटू सांडील तो. पटामध्ये सगळे तंतू येतं. पटानं ठरवलं तंतूला टाकून द्यायचं, पट सिद्ध होत नाही. घटानं ठरवलं मातीला टाकून द्यायचं, घट सिद्ध होत नाही. मग देहानं कर्म टाकायचं, देह सिद्ध होत नाही. हो बावली, किती सुंदर. कर्म टाकली मला हा मडक म्हणलं मला मातीला फेकून द्यायचं, शक्य का अर्जुना? अरे जर माती फेकली तर घट कुठे? तंतू म्हणली मला ह्या वस्त्रपटातून निघून जायचं, वट कुठे? कसं देह म्हणला मला कर्मातून बाहेर यायचं, देह कुठे?
रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु माऊली. जसं मडक्याला मातीचा त्याग करता येत नाही अर्जुना, तसं देह दिल्यावर तुला कर्माचा पण त्याग करता येत नाही. समजलं? हो देवा. तू का बोलतो युद्ध करत नाही अर्जुना? तू का बोलतो मला युद्ध करत नाही? का उडी मारलीस? म्हणून तुला मी सांगितलं की मृत्तिकेचा त्याग करू शकत नाही गट. तसं तुला हे क्षत्रिय धर्म दिलाय, वर्ण दिलाय. वर्णाश्रम धर्माचं पालन करणाराच तरुण जातो. मग तू क्षत्रिय आहेस तर युद्धातून पळून जाणं शोभतं का तुला? तुझं कर्म आहे ते करणं. मग समोर भाऊ असो का आजोबा असो, मामा असो का चुलता असो, सासरा असो का बंधू असो, त्याचा नाशच करणं नाही तुझं कर्तव्य आहे. क्षत्रियाचं पालन आहे. समोर शत्रू पण आले, नातं नाही ते शत्रू आहे आणि अधर्मी आहे. ह्या दोनाचा नाश आहे म्हणून गीतेचा प्रकाश. प्रकाश बुद्धीमध्ये पडतो तेव्हा तो अधर्माचा नाश करायला अजून हातात बाण धरतो. हो माऊली. 18 अध्यायाचा अवलंबून बुद्धीने केलं. तुझा मामा नाही, बंधू नाही, भाचा नाही, भाऊ नाही, सोयरा नाही, धारा नाही, आजोबा भीष्म पण नाही. ज्यांच्या हाताला हात धरला, ज्यानं शिकवलं चालायचं, ज्यानं मांडीवर प्रेमानं थापटलं, तो पण आजोबा बाजूला गेला. आणि अधर्माचा पक्ष म्हणजे नाश आहे. अविद्येचा पक्ष म्हणजे अधर्माचा पक्ष. मग आमची बुद्धी अधर्मानं बाटलेली ना, त्याला शुद्ध करायचंय. जसं भीष्म त्यांचे आजोबा होते तरी त्याला गहाळ केलं, बाणावर झोपवलं, 6 महिने सरीपंजरी पाडला आजोबाला. एवढं वैराग्य भीष्माला नाव ठेवायला आहे का जागा आपल्याला? एवढं पालन, एवढं शब्दाची किंमत. आणि गंगापुत्र काय त्यांची उत्पत्ती वेगळी. 5 पांडव 5 देवापासून. काय अलौकिक शक्ती होती ती. सोपं का काय? सोपं नाही ते ऐकणं, गीता कळणं, वाचणं. हे अर्जुनाचे प्रश्न, भगवंताचं बोलणं, दोघाचा संवाद म्हणजे गीता आहे. भगवंत बोलले आणि अर्जुनानं झेललं. गीता सांगताना एकटा अर्जुन, भागवत सांगताना एकटा उद्धव. दोघालाच निवडलं भगवंतानं. विकारयुक्त लोक होते म्हणून त्यांना निवडलं भगवंतानं आणि त्यांच्या मार्फत जगताला गीता दिली. भगवंताचं मनातलं रहस्य उघड केलं. जे जगापुढे मांडायचं होतं निमित्त अजून होत आणि गीता जगाच्या हृदयात टाकायची होती. बोधामृत जीवाला पाजायचं होतं, ज्ञानामृत हृदयामध्ये पेरायचं होतं, द्वैताला सारायचं होतं आणि जीवाला सुखात आणायचं होतं. हे मनोगत कृष्ण परमात्म्याचं आणि माऊलीच्या हृदयाचं होतं. म्हणून गीतेला आरंभ झाला आणि शस्त्र हातात घेण्यात आलं. तेव्हा महाभारत झालं, तेव्हा गीता संपली. आधी नाही, आधी नाही. अगोदर गीता आणि मग महाभारत. हे कळायला पाहिजे. हो. 18 अध्याय ऐकून अर्जुनानं युद्धाला सुरुवात केली. नाही, कारण आपल्याच भावाला, आपल्याच आजोबाला, आपल्याच गावातल्या आपल्याच सैनिकाला मारून टाकणं सोपं नव्हतं.
नुसतं महाभारताकडे जाऊन बघा, कळेल किती लोक मेले ते. धरणीकंप झाला, हाकार उठला होता, गावाच्या गाव वस पडले होते. वासना आणि मोह तिथं होतंय बघा. महाभारत प्रत्येकाकडे आहेच महाभारत, लहान छोट मोठ. तिथं वासना आपली आपण प्रगट करतो आणि लोकांचं मुंडकं दाबायला जातो, तिथं महाभारत घडतच. चांगल्याला छळणं म्हणजे दुर्योधन, सत्याला परीक्षा म्हणजे दुर्योधन, चांगल्याचा छळ म्हणजे दुर्योधन, असत्याचा पगडा म्हणजे दुर्योधन आणि पापाचा झगडा म्हणजे दुर्योधन. सध्या तेचे घराघरात. हो ताई, रामकृष्ण. तेव्हा आणि उभे उबगणे आगी, की तो दीपू प्रभे लागू, द्वेष करील काय. बघा मस्त आहे. हा, तेवीच वन्नीत्वांगी आणि उभे उबगणे आगी. वन्नी म्हणजे अग्नी सांगी, जाळणं, उष्णता आहेच आहे. त्या उष्णतेचा त्याग अग्नी कसा करेल? नाही ना अर्जुना, नाही. उबगणे अग्नीला त्या उष्णतेचा उभं घेत नाही, कंटाळ येत नाही. की तो दीपू प्रभे लागी, द्वेष करील. दिवा प्रकाशाचा द्वेष कधी करील का? कधीच नाही देवा. हिंगू त्रासीला घाणी, तरी कैसे सुगंधत्व आणि. तर हिंग म्हणला मला त्रासाचा ह्या वासाचा त्रासच व्हायला, तर तो सुगंध जगाला कसा देईल? नाही ना. आणि एक सांगते, ज्या घरात फोडणीच्या ठिकाणी हिंग आहे त्यांना पोटाच्या बिमाऱ्या, कुठल्या वाईट बिमाऱ्या होत नाहीत. म्हणून फोडणीमध्ये रोज हिंग असावा थोडा तरी. त्या वासानं जे बिमारी उत्पन्न होते ना पोटात नाना रूपाची, ती होत नाही. पण अलीकडे हिंग कमी लोक खातात. कोणी म्हणते मी गडीतच टाकते, बाहेर शाणे असतात, मी फक्त ह्यालाच वापरते. मी आम्ही डोक्यातच टाकतो फक्त. बर, कारण हिंगामध्ये जेवढी उग्रता तेवढं कशातच नाही. म्हणून तो टाकावा. पोटाच्या बिमाऱ्या होत नाहीत. आपण हिंग कधीच खात नाही. तेव्हा आता पहिलं 7 जीवला खात होते हिंग आणि गुळ. गुळ देत होते, आता कोणी देत झालं ते पहिलं औषध चांगले घेत जा घरी घरी. मृगा दिवशी घ्या हिंग आणि गुळ मिक्स करून घ्या. मलेरिया फिलेरिया होत नाही, पावसाचे बिमारी होत नाही पावसाची. चला, हिंग त्रासीला घाणी, तरी कैसे तो सुगंध आणि. द्रवपण सांडून पाणी केर आहे ते. द्रवपण सांडून पाणी केर आहे ते. पातळपणा सोडून पाणी घालू शकतं का? नाही देवा, नाही केर आहे ते. तैसा शरीराचे नियमासे, नांद तुझ वासे, तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. मग तू शरीराचा स्वीकार नाही केला, शरीरात आहेस तो, तर कर्माचा त्याग कसा करशील तू? पाणी जर पातळपणा सोडून जर राहील तर कर्माचा त्याग होईल. तर तू कर्म टाक नाही, कर्म कर टाकायचं, कंटाळ करायचा. फक्त त्याचं फळ मागायचं नाही आणि त्याचा संबंध ठेवायचा नाही. कर्म करताना त्याचा स्पर्श बुद्धीला होऊ द्यायचा नाही. तर मग ते त्याग होतो, तुला माझी प्राप्ती होती. तोपर्यंत नाही. सिस्टमॅटिक बोललेत बापरे. सूक्ष्म दशा ही कर्म करतानाच्या अंतःकरणाची अवस्था. ही अवस्था असताना कर्म जर केलं तर ते कर्म पाप पुण्य रहित होत आणि ते कर्म तुला माझ्याकडे येत. म्हणून कर्माचा त्याग कर, करून त्याग कर. न करता तर कुणी करत. हे वेदाचं वर्म मांडे तुमच्या हातात. वेदाचं वर्म आहे.
असं असं कर अर्जुना, असं असं कर्म कर आणि त्याग करून त्या कर्माचा त्याग होतो असं केलं तर आणि माझी प्राप्ती होती असा हृदयामध्ये कर्माला टाकलं तर करशील. म्हणजेच युद्ध करताना असं केल्यावर तुला पाप नाही आणि पुण्य नाही, तुला कर्तेपणाचा अनुभव होणार बी नाही आणि तुला मी ह्याला मारला असं वाटणार पण नाही. तू ज्ञानी हो अर्जुना. अज्ञानात राहून कर्म केल्यावर त्रास आहे, पापाने पुण्य आहे, मन उदास आहे, कारण तू कर्माचा दास आहे. म्हणून कर्माचा दास होऊ नको, कर्माचा संबंध ठेवू नको आणि कर्म केल्या वाचून जगू नको, कारण तेच कर्म तुला माझ्याकडे आणत आहे. कर्म कर की ते तुला माझ्याकडे नेत आहे. 18व्या अध्यायामध्ये सांगितले देवा देवा. बापरे, भगवंत लई बोलले अर्जुनाशी. आधी वाटायचं 18व्या घेतली माझ्या देवाने थोडा मोठा अभंग, थोडा अध्याय पण लई छान आहे, गांभीर्य आहे. गोविंद समुद्र आहे ज्ञानाचा. आपल्याला कळत नाही म्हणून आवड जातो, पण ज्यांना कळतं ते आवडत नाही त्यांना तेच आवडतं, तेच आवडत. चला ऐका. शरीराचे आभासे नांद तू जवासे. नांद तू म्हणजे देवा असे ना. तुला ह्याची दिले ना, मी दिले. हो दिलं ना, तुम्ही दिलं ना. मग तू या रूपामध्ये आहेस या देहात नाहीस का? आहे ना. कोण असतो? देस का? नाही देही. ऐकलं तू? ऐकलं देवा. एक आहे क्षेत्र. तू कोण आहे? क्षेत्रज्ञ. मग ह्याच्यामध्ये आलास ना तू, तोपर्यंत ह्याच्यात आहेस ना, ह्याच्या साह्यानं कर्म करायचं तर तुला हे सुटल्या जाईल. तोपर्यंत हे सुटत नाही. कळालं? नांदू तू असे शब्दामध्ये का वापरलं नांद तू? तुला ह्या घरात दिलं ना बापानं, हो मग तिथं नांदावं लागल. त्या घराचं नियम पाळावे लागतील आणि त्या माणसाला आनंद द्यावा लागल तर तुझं नांद सफल आहे. नाही तर त्याला त्रास दिल्यावर पाप आहे. समजते तुला? हे पहिले लोक सांगायचे माय बाप, आजकालचे नाही. कारण ते हातातच नसते पोरगी, हाताबाहेर, आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे तुम्ही बोलायचं तर मला कळत नाही. जी बापाला बोलू देत नाही ती घरात बोल देते का कुणाला? जन्मदात्याचं चालत नाही तर घरच्याचं काय? तिरसी ऊपर पाणी गया बोलते इसको. पेक्षा त्यांना शिकवायच्या भानगडे जायचं नाही. किती हुशारी असं तुझ्या घरात ठेव. नाही समजत ते, आउट ऑफ कंट्रोल असे. नांद तू जवळ असे म्हणजे देवा. त्याला आभास का म्हणला देवा? म्हणजे खरे काय? तू ह्याला मानला, तू कर मानला, आम्ही कुठं मानलं? शरीराचे ना आभास आहे म्हणजे काय? नांद तू जो असे. तू ह्या धरून जन्मलास की रे, माझं माझं मी. तुला जन्म दिला, मी मळ दिला ना. अविद्या हे देहाला माझं म्हणायला लावती. तू देहाला माझं म्हणतच होतास की आतापर्यंत. जोपर्यंत जीवात्मा देहात आहेस तू तोपर्यंत तुला जन्म ज्ञान झालं नाही. हा देह तुझा जात नाही आणि आभासाला तू सत्य म्हणलास. आभास कळाल्यावर आभास आहे हा निश्चय झाल्यावर माझी प्राप्ती होती. आभास आहे
संपणार नाही. ती तलवार आहे. लहान वाटले का होई तुम्हाला? नाही. रामकृष्ण हरी हरी साष्टांग ओवी लहान नाही. ज्याला कळतं त्याला ओवी कळते. त्याला हे कळतं त्याला ओवीची किंमत कळते. काय शब्द आहेत? सर्राचीने आभासे नांद तूच वासे. तू नांदतोच नाही याच्यामध्ये. तुला जागा दिली नाही तर राहायला मी, आणि हे मी दिलंय. आणि आत्मी तुझ्या रूपाने. जीव म्हणजे आत्माच आहे ना अर्जुना. पण तू मला कुठं ओळखलंस? जोपर्यंत तू मला ओळखत नाहीस तोपर्यंत या पिढीतून निघत नाहीस. माझी ओळख झाल्यावर तुला मी देहात टाकतच नाही. मग कुठं होता माझ्यापाशी? मी कुठं असतो? आणि तू मी एकच आहे ना अर्जुन. असतो काय? माझ्याजवळच आहेस. पण तुला हात का टाकला मी ह्याच्या? त्या उपाधीत का सोडलं तुला मी? त्या उपाधीतून तुला मुक्त व्हायचे. त्याच्याद्वारेच तुला माझ्याकडे येत आहे. म्हणून ह्याच्यातून कर्म केलं ते निर्विकार व्हावं लागतं. आणि त्या कर्माला तू सोडावं लागतं. आणि चित्ताला मला जोडावं लागतं. तर तुला माझ्याजवळ राहता येतं. तोपर्यंत नाही. आत आहेस आहे देवा मी. मग कर्म करून तुला मुक्ती आहे. कर्म करताना नाही. वर्म सांगता प्रेरणा. मी काय बोलली? विषय कर्मात चाललाय. पाप पुण्य नाही ते पुढची विवोतीच आहे. आता सांगायचं प्रसंगाला बोलते ते. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं मिश्रित होतं तेव्हा तुला मी हा देह देतो. मग देह तुला कर्मानच मिळाला आणि मुक्ती पण कर्मानच. ते कळाले? पुढची ओळखीच आहे. पाप पुण्य आणि सममिश्रित झालं तुझं. समान झालं. महाराज म्हणायचे कडबा खायसारखं पाप नाही म्हणून तुला बैल केलं नाही. आणि देव व्हायसारखं ज्ञान नाही म्हणून तुला माणूस ठेवला. देव केलं नाही. कडबा खायचं पाप नाही म्हणून बैल गाय नाही. आणि माझ्यासारखं देव व्हायचं पुण्य नाही म्हणून मनुष्य तयार केली. मी केली. हो माऊली. पापन पुण्य. कर्मामुळे पुण्य आणि पाप आहे. आणि कर्मामुळेच माझ्यातून बाहेर यायला तुला रस्ता आहे. कर्मानच तुला जन्म आहे. आणि कर्माला सोडण्यावरच तुला मुक्ती आहे. ज्ञानेश्वरी म्हणते. हो माऊली. कर्म करूनच कर्मातून सुटका आहे. नाहीतर कर्मच बंधन नाही करते आणि कर्मच मुक्तीकडे नेते. तुम्ही ते जन्म सांगता बाई मधलंच पाप पुण्य होतं. सुटका व्हायची असल सुटायचं असल आणि मला भेटायचं असल तर देहाचा संबंध टाक कर्म करताना. ही वेदांताची साखळी आहे. ही पद्धत आहे. सिस्टीम बोलायची जिथल्या तिथं पॉइंट पॉइंट. सांग आता. हो माऊली. कर्मात राहतो. कर्माचा संबंध होतो. आणि कर्माचा संबंध होताना माझा संबंध जातो. जेव्हा कर्मातूनचा संबंध सुटतो ह्या ज्ञानानं मिटतो आणि माझा संबंध कर्मातून बाहेर येणार होतो. म्हणून कर्माला सोडणं तो तर कर्माला धरतो. मी केला म्हणतो रडतो. म्हणून तुला माझी प्राप्ती होणार नाही. म्हणून तर कर्म करताना कर्मात राहू नको. कर्म सुटल्यावर माझी प्रतीती येते आणि कर्मात गेल्यावर माझी प्रतीती जाते. चूक होती आणि चूक होत नाही हा भाग वेगळा आहे. पण तेव्हा ज्ञान होतं तर चूक ना अचूक ठरतच नाही. कारण तो कर्मात राहतच नाही. आणि चूक अचूक कुणी म्हणायची. आणि ती चित्तातून जात हे बघावं लागतं. आपण तो ज्ञानी असतो. कर्म होताना बी कळतं. कर्म जाताना बी कळतं. कर्माचा बाधही कळतो. राम राम माई. आभासे नांद तुझ वासे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. अर्जुना तुला देह दिला मिळाला ना.
मग तुला देह दिल्यानंतर कर्माचा कंटाळा पिस त्यागात देह त्यागाचे पिसे नाही नाही बेटा. ऐका ते शेवटचं वाटते सिद्धांत तुम्हाला सांगते. तेव्हा कर्म त्यागाचे पिसे सॉरी देह त्यागाला तेव्हा कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी तुला पिसे लागलं काय कर्म करणार नाही म्हणून. करता हो नको कर्म कर. कर्मच करणार नाही कसं. तू जर कर्म करणार नाही म्हणलास तर तुझी पापणी हालते थांबव. तुला ऐकू येतं थांबव. तुझ्या मनात सुख दुःख भोगतस ते बी कर्म आहे थांबव. तुझी पापणी हालते ना स्पर्शन जिग्रन रसनन नसनन स्वपन प्रलपन विसर्जन ग्रहणन निमिषण नपी. तू श्वासावे श्वसन प्रलपन पापणे हातात ग्रहणन निमिषण प्रलपन विसर्जन ग्रहणन नुसतं गीता उच्चार केले म्हणजे कळाली का. तुला स्पर्श होतो तो बंद व्हावा. मग स्पर्शन तुला स्पर्श समजतो ना हवेचा सुद्धा. तुझ्या अंगावर मुंगी बसली ते पण कळतं. ते पण कर्मच आहे. ते बंद व्हावं. मग का होत म्हणजे कर्म त्याग करू शकत नाहीस हे तुला सांगायचंय. म्हणून श्वसन प्रलपन ग्रहणन निमिषण नपी हे सोडताच येत नाही. तू श्वास घेतोस तुझ्या कानानं ऐकू असतं. तुला सुख दुःखाची जाणीव होती बंद कर होती का नाही होत देवा. मग हे जे कळणं आहे ते सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. कोणतं थांबले कर्म क्रिया कुठली थांबली नाही ना. मग तू का त्यागाचं पिसा लागलं असं का बोलतोस. नाना रूपानं भगवंतानं अर्जुनाला शिकवलं. आता पाठीमागं जाऊ. सासराचे नियमासे नांद तू जवळसे म्हणजे देवा अर्जुना सर्राचे आभास आहे. आभास म्हणजे सांगा देवा. आभास म्हणजे खोट रे. हा देह खरं आहे का नाही. दिसतं कोणी हो खोटं दिसतं का नाही पण खरं असतं का नाही. त्याच्यावर आधारित आहे का नाही. आधारचा तो रूप आहे का नाही. अधिष्ठान मी आहे ना आणि हे आधारित आहे ना हे खोट आहे ना. त्याच्यात तू धारण केलं ना त्या देहाला म्हणजे आभासिक आहे ना. तू सत्य मानलेस हे नाहीच आहे. तू आहे म्हणलास हे आहे रूपानं नांदायला त्याच्यामध्ये बसून तो मी देह म्हणायलास तू जीवात्मा आहेस. तू अनात्मा झालायस. देहाचे नियाभासे नांद तो जवासे तव कर्म करणे तुला भाग असे तर पण थोडं तुझ्या बापा चुकत नाही. कारण किती सूक्ष्म अवस्था आहे. आभासी हे आभासी कधी फक्त भास रूपाने याचा हे आहेपणा या देहाला मायेने दिला. हे आहे मीच आहे. तू देहाला लावलास म्हणून जोपर्यंत तू देहात येत आलास या तोपर्यंत तुला कर्म टाकता येणार नाही. जोपर्यंत तू देहाचा बात केलास कर्म करायची गरज नाही. को विधी को निषेध ज्ञानी लोकांना कर्माचं बंधन नाहीये. व्यक्त करले से का असा अनाथ तसा का बोलला जो एक वाक्य गेलं मागायचं. व्यक्त करले सरळे दे का ऐसा अनाथाचा सखा बोलला जो त्याचं कर्म संपलं. त्याला करायची गरज नाही. त्याने माझी प्राप्ती केली. आता कोणतं कर्म राहिलं. असा अनाथाचा सखा बोलीला जो कृष्ण परमात्मा. एवढं गांभीर्य कळायला पाहिजे. आभास वाचले की बाई चल तिंडवली ती पुढे रस्त्याने आलं ती पोत्या घेऊ. आभास किती म्हणला असेल त्या बाईनं पारायणवाड्या का म्हणत नांद तू जव असेल कळतं का. कुणी बोलत नाही. तर कापा पुढे यावं. कोणती गोष्ट आपली पुढे टच होती आणि आपण त्या ओळीमध्ये जातो सहज
अंतःकरण ओवीला द्यावं लागतं, मन ओवीमध्ये ठेवावं लागतं. जिज्ञासात अपरंपार पाहिजे. असं का म्हणले देव? देहाचे आभास आहे. आभास म्हणजे काय? म्हणजे काय? कशाला म्हणले? हे आभास एक आहे, अध्यासिक आहे, खोट आहे. त्याच्यामध्ये आत तू खरा आहेस. त्या आत्म्यानं ह्या देहाला माझं म्हणलंय, म्हणून ह्यातून कर्मातून ह्याला बाजूला कर आणि मला चित्तात धर, माझी प्राप्ती कर. देहाचे नियाभासे नांद तूच वासे. इथं नांदणारास की मध्ये बसून या उपाधीच्या मध्ये घुसलास. उपाधी तुला टाकलंय मी, पण उपाधीचा बात करून माझ्याकडे यायचंय तुला. लक्षात ठेव. ह्याच माध्यमातून तुला माझी भेप्राप्ती आहे. मनुष्य येऊनीतून, गाढवाच्या येऊनीतून नाही, न बैलाच्या. म्हणून देहाच्या आभासे नांद तुझ वासे. जोपर्यंत तू इथे नांदायलास तोवरच मला मुक्त होशील. देह पडल्यात मग मुक्ती होत नाही तुला. म्हणून चिंतनात राहा आणि मला पहा. जगाला नाही. जगत हे माझंच रूप आहे. जगाला काय बघतोस? सावलीला काय बघतोस? ज्याची पडली त्याला बाग. किती सुंदर सांगायला. बापरे. खरी प्राप्ती त्याची अनुभूती, खरी भक्ती सिद्ध होती. गीता म्हणजे काय? ओवीचं रूप म्हणजे गीता आहे. अज्ञान समाप्त करणं त्याचं नाव गीता आहे. परमात्म्याची प्रतीती त्याचं नाव गीता आहे. अवितीची निवृत्ती त्याचं नाव गीता आहे. आनंदाची व्याप्ती त्याचं नाव गीता आहे. सोची अनुभूती त्याचं नाव गीता आहे. वासे नांद तुझे जवासे. तू नांदायलास ना त्या शब्दामध्ये. तू माझं रूप आहेस ना, पण देहा धारण केलंस. तसे कर्म तुझे होते पाप पुण्याचे, म्हणून तू देहात जाऊन बसलास. माझ्याकडे कुठं आलास? आता या देहातून माझ्याकडे यायचंय. कर्माला सोडायचंय, कर्माचा अभाव करायचाय, वृत्तीला बाधित करायचंय, स्वरूपाला धारण करायचंय आणि तुझ्या मूळ सत्तेवर तुला थांबायचंय. 18 वाद्यात तुला माझ्याकडे मला घ्यायचंय. तू ऐकायचंय. हो देवा, चिंता नाही म्हणा. काय असेल ती ज्ञानेश्वरी, काय अर्जुन, काय कृष्ण असेल ते, काय अवस्था असेल त्या वेळेची, त्या ओवी सांगताना अर्जुनाची, बोलताना कृष्ण परमात्म्याची. मुक्तीचं धन वाटलंय जगाला. कारण ते परमात्म्याचं सुंदर पवित्र मनमोहक. ती जगाला या ओवीनं माझ्याकडे येता यावं आणि बुद्धीला हे जाणता यावं, ब्रह्मस्वरूप बनता यावं, देहाचं बंधन कापता यावं आणि स्वरूपाला भोगता यावं. भगवंताचं मनोगत आहे. राम राम माई. कृष्णाने अर्जुन गीता आहे. एक वाचलं की सगळं मिळतं, त्याचं नाव गीता आहे. म्हणून गीतेला प्राण टाकून बघा. प्राण द्या गीतेला, जीव द्या गीतेला. आपण देतो संसाराला, लेकराला, देत बसा बाप्पा, जाऊ दे, व्यवहार करावा लागतो, पण तेवढा जीव तोडून नाही. जेवढा परमात्मा जीव तोडून करावा तेवढा आपण संसार करतो. इथं बिघडतो. म्हणून पुसोये वेळोवेळा घाली पेढी निडरा का करून येला. ऐका आता. आपण लावायची टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा. आपण जर टिळा लावला गंध तर पुन्हा पुसून पुन्हा लावता येत. तितकंच खरंय. बरोबर आहे. ऐका मस्त दृष्टांत आहे ना. खाली वर झाली. 1 मिनिट. म्हणून पुसू वेळोवेळा पुन्हा पुन्हा पुसता येतो, लावता येतो. नाही टिळा पुन्हा पुसून लावता येतो. तसं कपाळ पहिले काढून कपाळ लावता येत नाही. करू शकत नाहीस तू, कपाळ काढू शकत नाहीस. तसं माझे जे रूप आहे तू जाणू शकत नाहीस. कर्माला सोडल्यावर तू मला जाणू शकत नाहीस. तसं कपाळ काढून दुसरं लावू शकत नाहीस. टिळा पुसून लावता येतो पण कपाळ काढून लावता येत नाही.
समजलं की नाही? टप्पट राहते ती खरी आत्मस्थिती, देहाकडे जाती अविद्येची स्थिती. 2 पॉइंट बुद्धीचे. जेव्हा ते देहाकडे असते अविद्या, म्हणजे परमात्म्याला जाणते ब्रह्मविद्या आणि परमात्मा होती, तेव्हा अंतिम टोक परमार्थाचा संपला परमार्थ, साधला मोक्ष आणि अनुभूती त्याची. सतत त्याची अनुभूती राखणं, अनुसंधान त्याचं घेणं, आणि देहाचा वाद होणं आणि कार्य करून सुटणं, प्रारब्ध तुटणं आणि तो भेटणं, त्याला म्हणत वेदांताचं फल. रामकृष्ण हरिताई साष्टांग. श्वासोश्वासस्वरी जो श्वास विहित स्वये आदरिले, म्हणून त्यजिले त्यजिले परिकर्माची देह आतले, ते का सांडी लगा. कर्मचा देह आतले ते सांडी नका. कर्मानं देह मिळाला तर ते देह कर्म सांडील का? तर ते देहानं कर्म का सांडायचं? सुंदर आहे. चला पाठीमाग जाऊ. ते विहित सोय आदरेली, विधान सांगितल्यानुसार जो वर्णाश्रम ब्राह्मण कवटी वैश्य शूद्र आर्य हे जे वर्णाश्रम धर्म आहेत तुमचे, त्यानुसार तुम्ही त्या पहिल्यापासून कर्मात पडलात आणि कर्म स्वीकारले, तर ते बंद का करायचं? विहित कर्म स्वीकारिले पुढे काय म्हणते बघून तर नाही का? आदरिले सोय आदरिले, त्याचा आदर केला तू, ठीक आहे केला देवा. म्हणून त्यजू ते त्यजिले, पण त्याचा त्याग कसा करायचा आता? म्हणून ऐका, हे मस्त आहे. म्हणून त्यजू ते त्यजिले, त्या कर्माचा आदर करतो. हो, मग आदर केल्यावर त्याग कसा होईल? त्याचं प्रेम करतो, त्याला आपण जो विसरतो का? नाही, आदर म्हणजे प्रेम. मग ज्याचा कर्माचा आपण त्या इंद्रियाला कर्म करतो, त्याचा आदर करतो, तर त्या मला त्या इंद्रियाला कर्म करू दे, तुझ्या चित्ताला मला धरू दे, इंद्रियाला कर्म करू दे आणि चित्ताला मला धरू दे. गेलं वाक्य. कर्म करत नाही आणि चित्त जर कर्माकडे गेलं तर ते मला जाणत नाही, मग ते कर्मात राहतं. म्हणून कर्म करताना चित्त माझ्यात ठेव आणि कर्म इंद्रियाला करू दे खुशाल. तू चित्ताला कर्माकडे जाऊ देऊ नको, कर्म सोडू नको, कर्माचा अभिमान धरू नको. असं जर केलं तर चित्त कर्माला शिवत नाही आणि ते माझ्यातून निघत नाही, आणि तुला माझा जो स्पर्श भोगायचा आहे ब्रह्मानंद, तो संपत नाही. म्हणून कर्म केल्याशिवाय मी मिळतच नाही. पण कर्म असं म्हणजे केलेल्या कर्माचा संबंध तू का धरतो अर्जुना? कर्म कोण करतात? इंद्रिय. तू इंद्रियस का? नाही. कर्म केलेलं तू जाणतो, जाणणारा कर्माहून भिन्न असतो. कर्म करताना तुला कळते ना, हे करायले, हे व्हायले. आता लाडू बनले, चाचणी झाली, लाडू बांधा, हे कळतं ना, चाचणी तुला कळाली. मग तुला कर्म कळाले, मग तू कर्म करणार आहेस का कर्म करतायस? 2 गोष्टी तुझ्या पुढ्यात ठेवल्यात मी. जेव्हा चाचणी होती लाडूची तर ती व्हायली कळालं, पटकन गॅस बंद झाला आणि लाडू थोड्या वेळानं बांधल्या गेले. मग ही जी क्रिया तुला कळती, कळणारा तू का करणारा तो? करणारे हात आहेत, करणारा तू आहेस, हाताहून तू भिन्न आहेस. मग कर्माशी अभिन्न होऊ नको. आणि क्रिया बनती, क्रिया जेव्हा इंद्रियाच्या साह्याने बनती न ते उपाधी किंवा प्रकृती ती गुणमय होती. त्या इंद्रियामध्ये ते गुण प्रवाहित होतो आणि त्याच्या शक्तीने इंद्रिय कार्यरत होतात आणि तेव्हा कर्म घडतं. तर कर्म करताना तू त्याला पाहतो, त्याला जाणतो, पण तू करता का बनतो? मम बुद्धी, विकारी बुद्धी, सोहम बुद्धी बोलून तुम्हाला याच्या दिवशी. चला आपण चालेल. तेजिले परिकर्माच देव आतिले, ते का सांडील गा. कर्म
कर्मानच तुला देहाला पूर्ण परिपूर्ण व्यापून टाकलेलं आहे. कर्माचं फल म्हणजेच हा देह भेटलाय तुला. आणि त्याच कर्माना त्याच देहानं कर्माचा त्याग कसं होईल? ज्या कर्मामुळे देह भेटलाय त्या कर्मात सगळं ते कर्म त्या देहाला व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे देवा अरे काना ऐकतो ना की त्याचं कर्म आहे, डोळा पाहतो ना तर त्याचं कर्म आहे, त्याला खुशाला करू दे. मी पाहायला का म्हणतो? ते कर्म डोळ्याचं आहे, तू डोळा त्या इंद्रियाचं ते कर्म आहे. तू का म्हणतो मी गेला? करू दे, कर्म होणारच, होत राहणारच. कर्माचा करता पण नको एवढंच शिक. कर्म ज्याचं त्याला करू दे, पण कर्म करताना त्याच्या पाठीमाग तू आहेस, पुढे कर्मेंद्रिय आहेस. तुझ्या सत्तेवर कर्म होत आहे, कर्मेंद्रिय कर्म करतात. तुझ्या सत्तेनं होत ते. सत्ता म्हणजे तू, कर्म म्हणजे तू नाही, कर्ता म्हणजे तू नाही, तू अकर्ता. ती शक्ती आणि त्या सत्तेवर हा देह अनात्मा आणि तू तो परमात्मा. तू परमात्मा सत्रूप आहेस. तू जाणणार आहेस, तू करणारा नाहीस. जाणणारा हा कर्मावून भिन्न असतो आणि क्रिया करणारे कर्मेंद्रिय असतात. तुझ्या शक्तीने त्याची हालचाल होती, तुझ्या संबंधानं क्रिया संपन्न होती, म्हणून तू कर्म करता नाहीस. तू त्या कर्माला आधार आहेस. आधार हा भिन्न असतो आणि क्रिया ही गुणाची असती आणि गुण हे क्रियाला उत्थान देतात. कर्मेंद्रिय आणि गुण एकत्र येतात, त्यानुसार कर्म होतात. म्हणून क्रिया ही कर्मेंद्रियाची आहे आणि सत्ता त्या कर्माला तुझी आहे. तुझ्या सत्तेमुळे तुझ्या सत्तेवर ते होत, पण सत्ता काही कर्म करत नाही. तुझी शक्ती त्याच्यामध्ये जाती, पण तू कर्म करत नाहीस. सूर्याचे किरण पृथ्वीवर येतात, पण सूर्याला विटाळ होत नाही पृथ्वीचा. प्रकाशानं किरणानं सगळं जगत व्यापलेलं आहे. त्याच्या प्रकाशात क्रिया होतात, पण सूर्याचा प्रकाश क्रिया करत नाही. हे जेव्हा कळतं तसं तुला कळतं की क्रिया माझ्या वाचून नाही, पण मी करत नाही. आत्मला होईल तेव्हा क्रिया तुला क्रिया पाहशील, तू क्रियात राहणार नाहीस. क्रियाला पाहणं वेगळं आणि क्रियेचा संबंध होणं वेगळं आणि क्रियेमध्ये बुद्धीला ठेवणं वेगळं. बुद्धीचा संबंध करणं नाही. बुद्धीला माझ्यात राहणं वेगळं. ती जर क्रियेमध्ये गेली तर तिनं मला सोडलं आणि क्रिया पाहताना पाहिलं तर बुद्धी माझ्यातच आहे. पण मी क्रिया जर बुद्धीत गेली, क्रियामध्ये बुद्धी जर वाहत गेली तर तुला माझी संगती संपली. तू क्रियेमध्ये गेला, माझ्यात कुठं आला? माझ्यात कुठं राहिला? माझ्या की कुठं झालं? बुद्धी जेव्हा माझ्यात एक होती तर तू क्रियेपासून बाजूला होतोस. क्रियेचा पाहणार आहेस, क्रियेचा करता नाहीस. पाहणारा हा भिन्न असतो आणि करणारा हा कर्मात असतो. तू करणारा नाहीस, पाहणारा आहेस. करणारे कर्मेंद्रिय आहे, करणारा गुण आहे आणि पाहणारा तू आहे. दोघं एकत्र होऊ नका. जेव्हा त्या कर्माला सोडती ना, क्रियेचा संबंध सुटतो ना, तर ती मला जाणती आणि माझ्यात एक बनती. कर्तेपणाचा अहंकार तिने टाकावा लागतो आणि कर्मबुद्धीतून सुटावं लागतं. तिने विठ्ठलाला भेटावं लागतं. त्या बुद्धीला ब्रह्म म्हणावं लागतं. हा ती बुद्धी ब्रह्म होती जेव्हा ती क्रियेला सोडती. कर्माला ती पाहती, कर्माला ती जाणती, पण कर्माला न शिवता कर्म बनत. तो ज्ञानी असतो, ज्ञानी असतो. कर्माला शिवणारा अज्ञानी असतो. कर्माचा अहंकार धरणारा पापी असतो. कर्माचा फल मागणारा भिकारी असतो. हे अर्थात नाही, काही नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो त्याच्या खाली अर्थ आहे की त्याचं काय ऐकायचं? तू सांग की मग.
ज्ञानेश्वरी काय, अद्वैत काय, सूक्ष्म काय, बरेच लोकांना प्रश्न पडतात. त्याच्या खाली अर्थ आहे, तिचं काय ऐकायचं? अर्थ ते तर कॉलेजकडे ऍडमिशन घ्यायची काय गरज आहे? घरी बसून पास करा ना. घर कशाला? ज्ञानेश्वरी तुम्ही असं कुणाला कळालं? आत्मचिंतन हे सगळ्यामधलं ऐश्वर हे, जीवनातलं ऐश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी. चित्ताचं समाधान म्हणजे ज्ञानेश्वरी, आनंद म्हणजे ज्ञानेश्वरी, हृदयाचं सौख्य म्हणजे ज्ञानेश्वरी, पांडुरंगाची प्राप्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक मिनिट ऐका. कसा बनतो आणि कर्तेपणा कसा संपतो त्याच्यावरच्या ओव्यात आजच्या. कर्माचा कर्तेपणा कसा तुम्ही कर्तेपणा कसे होता आणि कर्तेपणा कसा जातो? कर्म पाहणं आणि कर्माला धरणं दोन गोष्टी येतात. बुद्धी जेव्हा जाणते त्या कर्माला तर भिन्न असते, कर्माला पाहते भिन्न असते, कर्मात राहते तर भगवंताहून दूर जाते.